घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांपुढे नवे आवाहन। महाडमध्ये फेब्रुवारी महिन्यातच 40 लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची घरफोडीची घटना ताजी असतानाच त्याला महिना देखील पूर्ण होत नाही तोच पुन्हा नव्याने शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास शहरात घरफोडी झाल्याचं निदर्शनास आले। आता मात्र या घरफोडीच्या सत्राने महाडकर नागरिक पुरते धास्तावून गेलेत। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाड शहरातील प्रभात कॉलनी भागातील स्मशानभूमी जवळील धारिया कॉर्नरमधील मातोश्री अपार्टमेंट या इमारतीमधील एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 5,42,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। याबाबत फ्लॅटमध्ये राहणारे भाडेकरू मोहित खांडेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली। खांडेकर हे या इमारतीतील 3ऱ्या मजल्यावरील 302 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतात। ते 23 फेब्रुवारीच्या रात्री कुटुंबासह बाहेरगावी मुक्कामी गेले होते। 24 फेब्रुवारीला घरी परतले असता त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। दरवाजा तोडून घरातील बंद कपाट देखील फोडले होते। या घटनेमध्ये कपाटातील लहान मुलांच्या गल्ल्यातील 9,000 रुपयांची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 5,42,500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे। मागील घरफोडीच्या तपासाचा कोणताही छडा अजूनही न लागल्याने आणि एकाच महिन्यात झालेल्या या दुसऱ्या घरफोडीने पोलिसांपुढे मात्र तपासाचे आता एक नवे आवाहन उभे ठाकले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज।